विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर। 17 जागांसाठी 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी। निवडणूक आयोगाकडून सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर। राष्ट्रवादीमध्ये ऐक्य टिकवण्यासाठी सुनेत्र पवार यांचा पुढाकार। प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंशी करणार चर्चा। येत्या आठवड्यात आमदारांशी संवाद साधून पक्षातील अडचणी सोडवणार। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरचा क्लास चालक शिवराज मोटेगावकरला अटक। शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडला नीटचा लीक पेपर। प्रकरणी सीबीआय दुपारी कोर्टामध्ये हजर करणार। नीट पेपर फुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा। श्रीमंत आणि हुशार विद्यार्थी होते आरोपी। शुभम खैरनारचे टार्गेट। आर्थिकदृष्ट्या श्रीमंत पालकांना आरोपींना गाठल्याची माहिती। नीट पेपर खरेदी करणाऱ्या संशयित विद्यार्थ्यांची सीबीआयकडून चौकशी। पुणे सीबीआय कार्यालयामध्ये 3 विद्यार्थ्यांची चौकशी। क्लास चालकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांची चौकशी। भोंदू अशोक खरातच्या अडचणीमध्ये मोठी वाढ। आज ईडी खरातचा ताबा घेण्याची शक्यता। खरातच्या बेनामी संपत्तीचा ईडीकडून कसून तपास। अटकेपूर्वी खरातचा होता परदेशामध्ये पलायनाचा प्लॅन। खरातनं अटकेपूर्वी बनावट खात्यांमधून केले संशयास्पद व्यवहार। 3 महिन्यात बेनामी खात्यांमधून 52 कोटी काढून होता पलायन करण्याचा प्लॅन। टीसीएस धर्मांतर प्रकरणी लवकरच दोषारोपपत्र दाखल होणार। तब्बल 1000 पानांचं पहिलं दोषारोपपत्र दाखल होण्याच्या तयारीमध्ये। निदा खानसह इतर आरोपींच्या गुन्ह्यांची सविस्तर कुंडली मांडली जाणार। लासलगाव आणि संभाजीनगरमध्ये कांदा प्रश्न पेटला। कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी संतप्त। लासलगावमध्ये रोहित पवारांच्या तर संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन। राज्यामध्ये पुन्हा उष्णतेची लाट अतितीव्र। विदर्भातील काही शहरात दाहकता वाढली। अकोला, अमरावती आणि वर्धाचा पारा 46 अंशांवर। उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे भाजीपाला उत्पादनामध्ये घट। परिणामी भाज्यांचे दर कडाडले। प्रति किलो 15 ते 20 रुपयांची दरवाढ। शिकूया एआयची क्रांती। चला करूया MSCIT।